अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे इने नका भरू पोट आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल कार्यकारी व्यवस्थितो श्री गाववासिन नित्यं सर्वकार्यार्थ सिद्धे हृदय सिंहासन करून या माझ्या बैसे गुरुराया गजानना गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमस्तुते समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगन्निहितपानिं मण्डनो वन्दनाना तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति विनती हे दुख मारुति नंदन हे दुख मारुति नंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती श्री मौली मेरी मात है
पिता मेरो श्री तुकाराम, इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। परमगणमय अकारण करुणावरणालय भक्तवांच्या कल्पतरू पितांबरधारी अयोध्याधीश प्रभू रामचंद्रजी यांचे निश्चम भक्त श्री हनुमंतराय यांच्या पावन दरबारामध्ये उपस्थित सद्भाविक भक्तजन, ज्या पवित्र उत्तम निमित्ताने आपण या ठिकाणी एकवटलो आहोत, त्या निमित्ताचा शब्द परिचय करणं अगत्याचं आहे। आपलं पुण्य पावन हिवरखेड गाव आणि आपल्या या गावामध्ये गेल्या 10 वर्षापासून आणि हे 11वं वर्ष चालू असताना आपण आपल्या हनुमंतरायाच्या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना चिंतन घडावं, त्यांचं स्मरण करावं, या अनुषंगाने दरवर्षी गेले 11 वर्ष झालेत, म्हणजे 11व्या वर्षाची ही सांगता असं करत असताना अत्यंत आनंदाने, आवाज वाढवून ठेव, अत्यंत आनंदाने अत्यंत उत्साहाने आपण हा हनुमंतरायाचा सोहळा साजरा करत असतो। आणि तद अनुषंगाने बहुधा दरवर्षीच तुम्ही कधीतरी भागवत कथा आणि कधीतरी आता या ठिकाणी श्री रामचरितमानस रामकथा श्रवण करत आहात। आणि म्हणून याही वर्षी माझ्या वाटेला खऱ्या अर्थाने ही रामकथा श्रवण करण्याचा तुम्हाला आणि सांगण्याचा मला असा सुयोग प्राप्त झाला। आणि तद अनुषंगाने ही जी 7 दिवस आपण सत्संग आयोजित केला होता, त्या सत्संगाची सांगता करण्याच्या हेतूने आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। विठ्ठल विठ्ठल अलिखित स्वरूपाचा नियम आहे, त्या नियमाला अनुलक्षून एखाद्या वेळेला 1 दिवसीय, त्रयदिवसीय, पंचम दिवसीय, सप्तम दिवसीय, 15 दिवसाचा, महिन्याचा वा 3, 2, 4 काय असेल ते कुठलाही सोहळा असो, त्या सोहळ्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते। म्हणजे कीर्तनकार गोरा असला चालेल, पण कालाच करावा लागेल। विठ्ठल विठ्ठल बरं झालं असा नियम नाही, काल्याचा काल्याने करावा, नाही तर मग आमच्या कोणी बोलावलंच नसतं नाही का। पण कोणी असो त्यांनी कीर्तन करावं, मात्र काल्याचं केलं पाहिजे असा दंडक आहे। आणि तो काला केला पाहिजे हेही जेवढं महत्वाचं नाही ना, त्या काल्यामध्ये काय वर्णन केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे। काय काल्याच्या दिवशी महत्व आणि काय सांगितलं पाहिजे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चार व्यक्ती, तसं हे काल्याच्या प्रसंगातलं प्रमाण नाहीये, पण तरी सुद्धा येतं लागू होतं म्हणून त्या ठिकाणी बोलल्या जातं। भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं, कुठं केले देवे गोकुळी, तसं भगवंताचं आयुष्य गोकुळामधलं 11 वर्ष 22 दिवसाचं आहे। म्हणजे 11 वर्ष 22 दिवसच गोकुळामध्ये त्या ठिकाणी राहिलेत। 22 दिवसानंतर 11 वर्षाच्या 22 दिवसानंतर 23व्या दिवशी माझे भगवान मथुरेसाठी प्रस्थान केलं होतं। पण त्या उर्वरित दिवसामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने जे वर्णन चरित्र केलं, त्या चरित्राचं वर्णन या ठिकाणी करायचंय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मायबापांनो की भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं गोकुळात केलं, त्या चरित्राचं वर्णन करायचं असं का? इथं तर रामचरित्र आम्ही रामचरित मानस श्रवण करत आहोत ना, मग रामप्रभूच्या काल्याचं चिंतन का आम्ही करू नयेत? का आम्ही करू नयेत? आम्हाला रामप्रभूंनी जो काला केला तो सांगायचा आहे। खरं सांगू, रामप्रभू सुद्धा काला करू शकले असते, पण काला करण्याकरता दंडक आहेत, नियम आहेत। काला करता दंडक आहेत। खरं तर भगवान परमात्म्याचा पूर्ण अवतार लागतो, भगवान अवतार पूर्ण लागतो आणि त्याचे भक्त सुद्धा पूर्ण अवताराला माणूस रूपाने पाहिजेत। आता पहिला विचार जर केला तर भगवान परमात्मा पूर्ण रूपाला कुठे आहेत? 2च अवतारामध्ये। भगवान परमात्म्याचे जे अवताराचे प्रकार सांगितले आहेत ना, 6 प्रकार सांगितले आहेत। अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम, त्याला परिपूर्ण म्हटलेलं आहे। आता या सगळ्या 5 वर्णाचा जर विचार केला,
हे 5 वर्ण बाजूला जर सारलेत, कारण भगवान परमात्म्याचे ते फक्त आणि फक्त दृष्टाचा संहार करण्यासाठी आणि भक्ताचा सांभाळ करण्यासाठी अवतार घेतलेले गेलेत. पण त्यापैकी सुद्धा 2 असे अवतार आहेत जे पूर्ण म्हटलेले आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार हे जर पूर्ण अवतार असतील तर या दोन्ही अवतारामध्ये भगवान परमात्म्याने काला करायला पाहिजे होते. पण दंड काल्याचा असा आहे, काला करण्याकरता देव माणूस रूपाने लागतोच ना, तर त्याचे सवंगडी जे मित्र आहेत ते सुद्धा माणूस रूपाने लागतात. आणि राम अवताराचा जर विचार केला तुम्ही, आपण कालच चरित्र ऐकलं प्रभू रामचंद्रजीचं. रामप्रभू जे सवंगडी आहेत ते कोण आहेत? वानर आहेत. रामप्रभूचे सवंगडी वानर आहेत. खऱ्या अर्थाने रामप्रभू वानराच्या संगतीमध्ये घेववली म्हणे तू का, वानरा हाती लंका. वानराच्या संगतीने माझ्या भगवान परमात्म्याने ती लंकेवर विजय मिळवला. एकाने मला म्हटलं होतं महाराज, काल परवा बोललेत म्हणे, काय महाराज तुम्ही रामप्रभूने सांगतायत, पण रामप्रभूचं एक चुकलं म्हटलं. काय चुकलं तो? नाही म्हटलेत, रामप्रभूने जे लंकेवर विजय मिळवण्यासाठी गेलेत ना त्यावेळेला त्यांचं थोडंसं चुकलं. म्हटलं काय चुकलं? म्हणजे काही नाही, त्यांनी रामप्रभूने लंकेला जाण्याकरता नरांना मान द्यायचा तो वानरांना दिलात म्हटलेच. नरांना द्यायचो तो वानरांना दिलात. म्हटलं बरोबर आहे, नराला द्यायला पाहिजे होतात पण त्यांनी वानराला दिलात, कारण त्या रामप्रभूला माहिती होतं वानर बरे आहेत. कोणी खराब आहे हे म्हटलं नाही मी, फक्त वानर बरे आहेत सांगितलं. का? कारण त्यांना माहिती होतं ज्या लंकेवर आपण विजय मिळवण्यासाठी चाललो ती लंका कशाची आहे? सोन्याची लंका आहे, सोन्याची लंका आहे. आणि त्यांना या नराचा स्वभाव माहिती होतात. त्या रामप्रभूला हे माहिती होतं, त्या नरांना जर सोबत नेलत ना यांनी युद्ध राहू दिलं असतं, किलो किलो घरी कसं येईल हा विचार जास्त केला असतात. माझ्या रामप्रभूला माहिती होतं. पण माझ्या रामप्रभूने त्या वानरांच्या समवेत त्या ठिकाणी एक प्रकारचा समेट त्या ठिकाणी केलात आणि विजय मिळवलात. विजय मिळवल्यानंतर सगळेचे सगळे परत आलेत. मला सांगायचे रामप्रभू काला का करू शकत नाहीत, कारण सवंगडी माणूस रूपाने पाहिजे होते, कारण त्यांच्याकडे तशा पद्धतीचं ज्ञान नाही. काय झालं? परत आलेत, विजय मिळवलात. आणि विजय मिळवल्यानंतर मग सगळ्यांनी ज्या वेळेला राजा रामप्रभूंना राज्याभिषेक केल्या गेलात आणि ते सगळं झाल्यानंतर जनकजी आलेत. जनकजी आल्यानंतर साहजिकच सासरेबुवा दिसल्यानंतर रामप्रभू सुद्धा उठून उत्थापन दिलं. आणि उठून उत्थापन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान म्हणून चर्चा चालू झाली. त्यावेळेला जनकजी म्हटलेत, रामप्रभू थोडं वाढत होता, रामजी म्हटलेत मला ना थोडासा एक सत्कार सोहळा आयोजित करायचा आहे. म्हटले कशाचा? काही नाही म्हटलेत, हा जो विजय मिळवलात ना तुम्ही सगळ्यांना सन्मान दिलात, हनुमंताला तुम्ही जवळ आणलं, भरताला जवळ घेतलं, सगळ्यांना तुम्ही जवळ घेतलं. एका गोष्टीचं खंत आहे, ज्या वानरांच्या संगतीने तुम्ही विजय मिळवलात त्यांना तुम्ही काहीच दिलं नाही. म्हटलं मग सासरीबुवा तुमचं काय म्हणणं आहे? म्हटलं माझं एकच म्हणणं आहे, मला त्या सगळ्यांना भोजन जीव घालायचं आहे. त्यावेळेला रामप्रभूने हात जोडले, सासरीबुवा त्यांना जीव घालू नका बरं का. पण सासरेबुवा आहेत त्यांनी कुठं ऐकावं आणि सासऱ्याच्या पुढे कुठं जावं ना जास्त बोलावं. भल्या मुश्किलवर भेटेल असते, त्याच्यात जर विरोध म्हणजे कठीणच आहे ना. आणि मग जनकजी म्हटलेत नाही रामजी, मला त्यांना भोजन द्यायचंय, म्हटलं जीव घालायचंच आहे. तर जीव घालायचंय म्हटल्यानंतर मग शेवटी काय झालं, रामप्रभूंनी न काहीच उत्तर न देतात त्यांना होकार दिलात. आणि मग त्यांनी स्वयंपाकाची व्यवस्था केली. भला मोठा स्वयंपाक केला, भला मोठा मंडप टाकला आणि सगळा मंडप वगैरे झाल्यानंतर सगळी जेवणाची व्यवस्था झाली. आणि जनकजीने आवाज दिला, रामप्रभू म्हटले चला बसा, जेवायला बसायला सांगा. आता रामप्रभूचा थोडी ना आवाज पुरतो, म्हणून रामप्रभूने हनुमंतरायाला आवाज दिला आणि सांगितलं, हनुमंतराया द्या आवाज. आता हनुमंतरायाचा आवाज म्हणजे त्याला काय पाहावं लागते आता नाही का. हनुमंतरायाने लगेच त्या ठिकाणी सगळ्या पाहुणे मंडळी जे बसलेली होतीत ना, पहिले सुद्धा एक असा बाबा माणूस असायचा आहे की नाही, आणि ते अशा पंक्ती बसायच्या असल्या का तो माणूस पहिले म्हणायचा घ्या हात धुवून, नाही का.
मग एखादी अशी कढई वगैरे काहीतरी गंज ठेवलेला असायचा, त्याच्यात लोक हात धुवून घ्या म्हणजे त्याला मारायचं नव्हतं. हात धुवून घ्या म्हणजे मग ते हात धुवायचे आणि रांगा धरायचे. हनुमंतरायाचा भरगस्त आवाज आणि हनुमंतराय बोलायला लागलेत, रांगा धरा रांगा. आता रांगा धरा म्हटल्यानंतर सगळे वानरांनी, आता त्यांना कुठं माहितीत रांगा कशा भराव्या लागतात, कसं कीर्तनात बसावं लागते, वानरांना कुठं काय माहिती, मी सांगून राहिलो त्यांचं. आणि मग त्यांना ते रांगेचं काही समजत नव्हतं. शेवटी सांगितलं, अरे बाबा एका पाठोपाठ एक शाळेत जशा रांगा धरतात तशा. आणि मग त्या सगळ्या रांगा त्यांना धरायला लावल्यात. सगळ्या रांगेत वानर बसलेत, सगळेच्या सगळे बसलेत, हनुमंतराय सुद्धा बसलेत, सगळे जेवायला बसलेत. आता जेवायला बसल्यानंतर सगळ्यात पहिले काय वाढतात? मीठ. पात्रवाळी. आता पात्रवाळी वाळायला ज्या वेळेला सुरुवात केलीत ना, पात्रवाळी वाळणारा पुढे 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 जातोय. शेवटच्या माणसापर्यंत हनुमंतरायाला पोहोचला, मागे पाहतो तर पात्रवाळ्या गायब, पात्रवाळ्या गायब. आता त्या वानरांना काय माहित, आता त्या वानरांचं खाद्यच मुळात रानातली पाला वरपून खाणं. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, रानेची या पाले खाईरा निवाने केले लंकेश्वरा. रानातला पाला वरपून खाणं हे वानराचा स्वभाव. आता त्यांना वाटलं आपण वानर जो आहोत, आपण शेतात वरपून खातो, हे श्रीमंताच्या घरचं आहे तर टाचून दिलं असेल, नाही का, श्रीमंताच्या घरचं जेवण आहे तर टाचून असेल. आणि म्हणून कधी कधी पेच पडत असतो विष्णुभाऊ की कोणा कशासोबत काय खावं, नाही का, कधी कधी पेच पडतो. आम्ही कोल्हापूरला आमची कथा होती, सत्य घटना विशाल महाराज, कोल्हापूरला कथा होती. आणि मग आम्ही गेलो, ते संग्राम देव यांनी नाही का ती मालिका होती ती, त्यांच्या घरी भोजनाला नेला आम्हाला. मग त्यांच्या घरी भोजनाला बसल्यानंतर आता ते वेगवेगळे पक्वान्न सगळं वाढलेत. आणि ते वाढल्यानंतर तिथे एक वाटी होती, पाणी होतं जे हॉटेलमध्ये मिळतं, ते निंबू वगैरे होतं. आमच्या सोबतच्या गळ्याला काय माहिती, घेतलं ना पिऊन त्यानं. अरे म्हटलं बाबा, ते पिण्यासाठी नाही, हात धुण्यासाठी दुसरा पदार्थ खाण्यासाठी आहेत. पण कधी कधी कशासोबत काय खायचं कोणाला ज्ञान नसलं की फजिती होते. आणि मग काय झालं, त्या ठिकाणी त्या वानरांनी सगळ्याच्या सगळ्या पात्रवाळ्या फस्त केल्यात. आता हनुमंतरायला सुद्धा राग आला. हनुमंतराय म्हटले, काय गद्यावाने करू राहिलेत, डबल जीव नाही घालतील नाही. मग त्या सगळ्यांना सांगितलं, जोपर्यंत पूर्ण वाळ होत नाहीत, जोपर्यंत वासुदेव होत नाही, तोपर्यंत खात जाऊ नका. काकडी आहे तर खोय टमाटर, थोडंसं वैश्वदेव होऊ दिला पाहिजेत ना, हो वासुदेव होऊ दिला पाहिजेत, मग खाल्लं पाहिजे. आणि मग काय तर त्या ठिकाणी सगळे पक्वान्न वाढणं चालू झालेत. आणि सगळेचे सगळे पक्वान्न वाढणं चालू झाल्याबरोबर त्या ठिकाणी काय झालं, त्याच्यात आता मोठ्याच्या घरची पंगत, त्याच्यात काही वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी होत्या. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी वाढत असताना त्याच्यात एक भोकराची चटणी होती. भोकर समजलात ना, गोंधन, त्या गोंदनाची चटणी होती. आणि त्या गोंदनाच्या चटणीमध्ये त्याचं जे बीज वगैरे, त्या वानेराच्या पिलाला पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं हे काय आहे म्हणून. काही काही नवीन पदार्थ दिसलात की असं वाटतं कधी खातो कधी पाहतो त्याची चव कशी आहे, नाही का, असं वाटतेत ना. आणि मग त्या ठिकाणी काय झालं तर त्या पिलाने ते घेतलं आणि पाहिलं. आता त्यानं ते दाबून पाहिलं ना, त्यांनी जसं दाबून पाहिलं त्यातलं जे बीज आहे, आपल्या भाषेत त्याला गुटलई म्हणतात, ती गुटलई वर उडली. आता ती गुटलई जशी वर वळली, या पिलाला सहन नाही झालं राजा. एखादं जर वर उडत असलं ना, सहन होत नाही दुसऱ्या वान त्या पिलाला. मग त्याला जे पिलाला वर जे गुटलई गेलीत ना, त्या पिलाला वाटलं लेगाशी एवढीशी गुटलई माझ्यापेक्षा कुत्ते. त्या पिलानं त्या गुटलईपेक्षा जास्त उंच उडी घेतलीत. त्यानं जशी उंच उडी घेतलीत, तिथं त्या बांद्राची माय बसलेली होती, त्या पिलाची माय बसलेली होती. ती माय म्हणे, लेकाचं एवढंसं पिलू आहे, माझ्यापेक्षा जास्त कुत्ते. त्या मायनं त्याच्यापेक्षा जास्त उडी मारलीत. त्या मायनं जशी उडी घेतलीत ना, तिच्यापाशी बसलो होता भळ्या. त्या भळ्यानं पाहिलं, बाई तर बाई म्हणे मायापेक्षा कुत्ते. त्या भळ्यानं तिच्यापेक्षा जास्त उडी मारली. लागले ना हो सगळे बांद्र कुदायला. एक वानर कुदायला लागलं, एक वानर कुदायला लागलं. शेवटच्या रांगेत आणि शेवटच्या पहिल्या नंबरवर तिकडून हनुमंतराय बसलेले होते. हनुमंतरायने त्या उड्या मारताना पाहलत आणि हनुमंतराय म्हणायला लागले, अरे आज मोठ्या उड्या मारता, पण त्या दिवशी समुद्र लांघून लंकेत जायचं होतं, कोणीच तयार झाला नाही. शेवटी हा पठ्ठ्या एक उड्डाण घेतली आणि तिकडून गेला. आणि तुम्ही माझ्यापेक्षा कुदतात, उडी कशाला म्हणता सांगतो. जे माझ्या हनुमंतरायने उडी घेतलीत, अरे पाहता काय माझ्याकडे गेला ना मंड बुडून, सगळा मंड बुडून गेला, सत्यानाश झाला. जनकाने तर डोक्यावर हातच दिला, काय करावं म्हणून रामप्रभूच्या जवळ आले आणि रामप्रभूला सांगितलं, रामप्रभू हे काय झालं म्हटले. रामप्रभू म्हटले होते, सासरे बुवा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं हे जीव घाल्याच्या लायकीचे नाही, तरी ऐकलं नाही तुम्ही. अरे म्हटले ते सगळं बरोबर आहे, पण आता एवढा मोठा स्वयंपाक वाया चालला त्याचं काय. ते म्हटले स्वयंपाक वाया जाऊ देत नाहीत, जे बसून जीव घालता येत नाहीत ना त्यांच्यासाठी पर्याय असतो, म्हटले काय करायचं, काहीच करू नका म्हटले, फक्त स्टॉल मांडा,
त्याच्यावर सगळे पदार्थ ठेवा, एक एक वान्य रांगेत येईल. पाण्याची व्यवस्था बाहेर केली आहे. विठ्ठल विठ्ठल नाही का? मला वाटते जगाच्या पाठीवरचा पहिला बफे जो रात्री महाराजांनी सांगितलं बफे का बफेलो ते मला माहिती नाही, पण तो जगाच्या पाठीवरचा पहिला बफे माझ्या रामप्रभूंनी त्या ठिकाणी करायला लावला. अरे अशा पद्धतीने त्या ठिकाणी रामप्रभूला सांगायचे, रामप्रभू जरी माणूस रूपामध्ये आहेत पण भक्त मात्र माणूस रूपामध्ये नाहीत, नर रूपामध्ये नाही तर वानर रूपामध्ये आहेत. पण कृष्ण जन्माचा जर विचार केला तर माझे कृष्णचंद्र माणूस रूपामध्ये आहेत, पूर्ण अवतार आहे. आणि भक्त सुद्धा माणूस रूपामध्ये आहेत, नर रूपामध्ये आहेत. आणि या नर रूपामध्ये असलेले ते साधक मंडळी ज्या वेळेला माझ्या कृष्ण कन्हैयाने बाहेर पाहिलेत आणि ते सगळे बाहेर पाहिल्यानंतर कृष्ण कन्हैयाच्या मनामध्ये प्रश्न पडलात, का रे म्हटले तसे तुम्ही असे लोळ अगरबत्ती शाप का झालेत, का असे कमी झालात, का तुमचं शरीर असं वीक दिसते, मराठीमध्ये त्याला नाही का वीक म्हणतात. आणि मग असे तुम्ही लोळ का झालेत? त्यावेळेला त्याने सांगितलं लोळ होणार नाही तर काय, तर काय खातो आम्ही त्याच्यावरूनच लक्ष देते. अरे म्हटलं एवढं दही दूध तुमच्या घरी आहे, तुम्ही खात नाही? ते म्हटलेत ओ देवा, आम्हाला दूध वगैरे काही मिळत नाही. म्हटले मग दूध जाते कुठे? ते म्हटले दूध जाते डेअरीत, आमच्या डेअरीत फक्त ताकच नाही का. गवडियाचे ताक पिरे कोण पोरे चांगलीत, काय त्यांना असेल. आणि ज्या वेळेला माझ्या भगवंतांनी पाहिलं की अरे यांना खरंच असं खायला प्यायला काही मिळत नाहीये, त्यावेळेला माझे भगवान परमात्मा म्हटलेत, का रे तुम्हाला जर खरंच आता तुम्हाला शरीर सुदृढ करायचं आहे, तुम्हाला जर तुमचं जीवन परिवर्तित बदल घडवायचा आहे, असं जर तुमची इच्छा असेल तर तुमची होकार द्याल का? ते म्हटलेत नेमकं करायचं काय? करायचं काहीच नाही. तुम्हाला जर तुमचं जीवन बदलायचं असेल तर तुम्ही एकच करा, अभंगाचं प्रथम चरण. यार तरी यार लागे, 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 यार तरी यार लागे. ओ यार तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, यार तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे. ओ यार तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, यार तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, यार तरी यार लागे. आधी देतो पोट भरी, 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 आधी देतो पोट भरी. भगवान परमात्मा म्हटलेत, तुम्हाला जर यायचं असेल तर याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. भगवान परमात्मा म्हणतात बाबा तुम्हाला खरं जर तुमचं जीवन बदलवायचं आहे, सुधारायचं आहे, तुम्हाला सशक्त बनायचं आहे तर तुम्हाला एक विनंती करेल, याल तरी यारे लागेल. भगवान परमात्मा तुमची इच्छा असेल तर या म्हणतात. खाण्यासाठी कसं काय असू शकतं तो यायचं म्हणून? तर खऱ्या अर्थाने या अभंगाचा जगद्गुरु तुकोबारायाने जो भाव मांडलात तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून मांडले गेलेले आहेत. माझे जगद्गुरु तुकोबाराय साधकांना विनंती करतायत, भगवान परमात्म्याच्या जवळ जात असताना तुम्हाला अट्टहास नाही, आग्रह नाही, अट्टहास किंवा आग्रह नाहीये. काही काही ठिकाण असे का त्या ठिकाणी बोलावल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी असे का तिथं बोलावलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाण असे आहेत तिथं नाही बोलावलं तरी गेलं पाहिजेत. पहिलं ठिकाण आहे तिथं बोलावल्याशिवाय जाऊ नयेत. कुठं जाऊ नयेत? आप नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नीर, तुलसी उस घर मत जयो कंचन बरसत नीर. आपलेपणा नाही, जिवाळा नाही, सद्भावना नाही, दोन प्रेमाचे शब्द बोलणं नाहीत, तिथं सोन्याचा पाऊस जरी पडत असला माणसानं त्याच्या घरी जाऊ नये, त्या श्रीमंतीला मोजू नयेत. तिथं फक्त श्रीमंतीचं प्रदर्शन होऊ शकतं, एरवी त्या पलीकडे दुसरं काहीच होऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी माणसानं जाऊ नयेत. पण काही ठिकाण असतात बोलावलं तरी जाऊ नयेत. आता समजा आबा का दाभान बाबा काय असतील ते असे, ते त्याच्या जर उद्घाटनासाठी माणसाला बोलावलं सांगितलं, भाऊ घ्या थोडीशी, काय करतात तिथं बोलाव, तिथं आमंत्रण आलं तरी जाऊ नये. आणि तिसरं एक ठिकाण आहे
तिथं न बोलावता गेलं पाहिजे. कुठं? तुका म्हणे तेथे. तेथे म्हटल्यापेक्षा बाबा मी आता येथेच म्हणेल नाही का. तुका म्हणे येथे न पाचारिता यावे. इथं बोलवायची वाट पाहावी लागत नाही. मला वाटते तुम्ही इथं जे उपस्थित आहात नाही का, कोणी महाराजांच्या यांच्या कोण वर्णा काही मोताळा, काही कुठून सगळे वेगवेगळ्या गावावरून आपण जे येऊन राहिलात, इथं काय मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो होतो का हो? पण हे ठिकाणच मुळात असं आहे, हे ठिकाणच असं आहे की इथं न बोलावता यावं लागतं. तिथं आमंत्रणाची वाट पाहावी लागत नाहीत. हा कोणा एकाचा नव्हे, हा भगवंताचा आहे आणि म्हणून इथं बोलावण्याची वाट नसते पाहावी लागत. आणि म्हणून असे काही ठिकाण आहेत, तर त्या ठिकाणामध्ये पारमार्थिक ठिकाण जे आहे तिथं बोलवायची वाट नसते. ज्याला खऱ्या अर्थाने स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे अशा लोकांनी स्वतःहून आलं पाहिजे. इथं येण्याकरता बंधन नाही, पण आलं तर तुम्हाला कोणी टोकत सुद्धा नाही का, कारण सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता, स्त्रियो वैश्यास्तता शूद्रा, स्तेपी अंतिम परामगतीम. सगळ्यांना इथं बोलावण्यात येतं, सगळ्यांना आमंत्रणही दिल्या जातं आणि सगळे आलेच पाहिजेत असा अट्टा सुद्धा अजिबात नसतो. पण आलेल्याचा सन्मान या ठिकाणी मात्र होत असतो. म्हणून अशा पारमार्थिक वाटचालीवर येण्याकरता भगवान परमात्मा त्या गोपाळांना नव्हे तुकोबाराय वारकऱ्यांना उद्देशून बोलतायत की याल तरी यारे लागे, याल तरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजेत. अवघे माझ्या मागे मागे तुम्ही माझ्या मागे मागे आलं पाहिजेत. त्यावेळेला त्या साधकांना प्रश्न पडला, का हो महाराज, तुम्ही म्हणतात आम्ही तुमच्या मागे आलं पाहिजेत, पण तुमच्या मागे जर आम्ही आलो आम्हाला फायदा काय, आम्हाला उपलब्धी काय? मराठीमध्ये तुम्ही त्याला बेनिफिट म्हणतात का? आम्हाला त्याचं बेनिफिट काय, मोबदला काय मिळणार? जगद्गुरु तुकोबाराय सांगता अभंगाच्या दुसऱ्या तुम्ही जर माझ्या मागे मागे आलात तर तुम्हाला फायदा काय? फायदा सांगितलं भगवान परमात्मा म्हणतात, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. तुम्हाला मी पोटभर देईल. नेमकं पोटभर काय दिल्या जाईल? अरे मला एक सांगा ना, पोटभर असं काय खाल्लं म्हणजे माणसाचं पोट भरते? हो, असं काय खाल्लं म्हणजे माणसाचं पोट भरते? आतापर्यंत माणसाने किती खाल्लं? इत भर पोट. किती पोट आहेत? प्रत्येकाच्या इतीने एवढंच पोट भरते, इत भर पोट. आणि याचा केवढा बोबाट, केवढा बोबाट. एवढ्याशा पोटाने काय काय पचवलं, काय काय नाही पचवलं. घरकुल
माया माझी नावी येडी माया पोटासाठी पहा केवढी आटापाटी आहे, किती आटाआटी आहे बापा बाबा बाबा. एवढ्याशा पोटानं रस्ते पचवले, गिट्ट्या पचवल्यात, चारा पचवलात, कडबा पचवलात, घरकुलं पचवलेत, लोकांचे संडास पचवलेत, काय नाही पचवलेत हो, काय नाही पचवलेत. उभे रस्ते पचवलेत, तरी पोट तुका म्हणे पोट धालेची न धाय खादलेची खाय आवडीने. हे पोट कधीच मातांना पुढे सरका, या पुढे या पटपट, तिकडे जागा नाही माता मावल्यांना, पुढे या लवकर, या भिवू नका, आडनावाचा आग लगे आहे फक्त, या पुढे या. तुम्ही पण पुरुष मंडळी पुढे त्यांना बसता येईल. या इकडे या. विठ्ठल विठ्ठल पोट कधी धारल्या, पोट खाल्ल्याने कधी भरलंच नाही. मग भगवान परमात्मा कसे म्हणताय की मी तुम्हाला पोटभर देतो, पोटभर मी देतो. तुम्हाला सांगू, प्रत्येक वेळी अन्न आपण खात असो, पण त्या अन्नाने आपल्या तृप्ती होणारच असं नाही. पण बऱ्याच वेळा माणसाची परमार्थाने तृप्ती होते, तृप्ती होते. बऱ्याच वेळा साधक, मी परमार्थाने तृप्ती कशी होते एक उदाहरण सांगतो फक्त. कथा चालू आहेत म्हणून सांगतो. जटायू ज्या वेळेला रामप्रभूच्या चरणावर मांडीवर पडलेले आहेत आणि मरदासन्न अवस्था ज्या वेळेला त्यांची झालेली आहे, अशा वेळेला रामप्रभू म्हणतात, जटायू तुम्हाला जर वाचायचं असेल, तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर मी तुम्हाला जिवंत ठेवू शकतो. पण जटायूने सांगितलं होतं, जे भाग्य राजा दशरथाला प्राप्त झालं नाही ते जर भाग्य मला प्राप्त झाले असेल तर मला असं वाटतं मला जगण्यापेक्षा मरण्यामध्ये आनंद असेल. खऱ्या अर्थाने ही जीवनाची तृप्ती आहे. काल ज्या महाराजांची पुण्यतिथी सोहळा झाला, तिसरी संत प्रातस्मरणीय भास्कर महाराज अडगावकर, भास्कर महाराज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या नित्य सहवासामध्ये राहिले. पण ज्या वेळेला बाळापूरला गेल्यानंतर त्यांना पिसाळलेला कुत्रा चावला, त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, काही दिवसात तुझं मरण जवळ आलेलं आहे आणि अशा वेळेला जर तुम्हाला पुन्हा जिवंत राहायचं असेल तर सांगा. पण त्या शेवटच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी सद्गुरू गजानन महाराजांनी भास्कर महाराजांना विचारलं, भास्करा तुझी जर राहण्याची इच्छा असेल, तुम्ही चरित्र ऐकलं असेल ना, वाचलं असेल ना, पारायण केलं ना महाराजांचं, तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर मी तुम्हाला जीवन दान देऊ शकतो, बोला काय करायचं. त्यांनी सांगितलं, भगवंता तुम्ही माझे पालनहार आहात, माझा आयुष्याचा सांभाळ करणारे तुम्ही आहात, माझं बरं काय वाईट काय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण मला जीवन जगत असताना एक माझ्या जीवनामध्ये सजगता प्राप्त झाली, ती म्हणजे तुमचा सहवास. आणि मला असं वाटतं शेवटच्या क्षणाला जर आज तुम्ही माझ्या जवळ आहात, पुढे मला तुम्ही जीवनदान देणारही, पण प्रभू मला जीवनदान दिल्यानंतर माझ्या अंतकालाच्या वेळेला तुम्ही जवळ असालच याची शाश्वती किंवा याची गॅरंटी नाही. म्हणून आज तुम्ही गुरुदेव माझ्या समोर आहात ना, त्यामुळे माझी विनंती आहे, आज माझं जेवढं काही मी जीवन जगलो ते जीवन जगल्यामुळे माझी तृप्ती झाली, म्हणून आता मला दुसरं काही नको आहे. खऱ्या अर्थाने जीवनाची तृप्ती ही आहे आणि जीवनाची खरी तृप्ती ही भगवंताच्या संकीर्तनामध्ये नामस्मरण करताना त्या ठिकाणी होत असते. म्हणून भगवान परमात्मा तुम्हाला त्यांना साधकांना सांगतात की बाबा तुम्हाला मी पोटभर देतो, म्हणजे खऱ्या अर्थाने मी पारमार्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला पोटभर खायला देतो. पण ज्या वेळेला त्या साधकांना वाटलं आता पोटभर खायला मिळणार आहेत, दही दूध खायला मिळणार आहेत, आता हे सगळं ज्या वेळेला होणार मग आता आनंद येणार ना. ज्याला कधी खायला मिळालं नाही, ज्यांना खऱ्या अर्थाने कधी डोळ्यांनी पाहिलं नाही, कधी नाही पाहिलं,
मग आता असं जर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असेल मग आनंद होणार नाही तर काय हो. भगवान परमात्म्याने जसं म्हटलं तुम्हाला पोटभर देतो आणि नाही म्हणेपर्यंत देतो तसंच त्या सगळ्या गोपाळांनी जयघोष केला. गोपाल कृष्ण भगवान की तुम्हाला नाही म्हटलं बरं मी. ज्या वेळेला त्या गोपाळांनी जयघोष केलात ना जोरात जयघोष केलात भगवान परमात्मा म्हटले अय थांब तुम्हाला काय मग घरातलं देऊन राहिलो काय. अरे आपल्याला चोरी करायला जायचंय आणि त्या चोरी करायला जाण्यासाठी आवाज डीजे लावून नाही जावं लागत. कसं जावं लागेल. भगवान परमात्मा सांगतायत तुम्ही जर माझ्या सोबत आलात तर तुम्हाला फक्त एक नियम असा आहे हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला. तुम्ही हळूहळू चला म्हणजे काय तर परमार्थाच्या वाटेने चालत असताना माणसानं कसं चाललं पाहिजे हळूहळू ढाळे ढाळे एतुलिनी एक वेळे मार्गाचे नि बडे निश्चित ठाकेत. परमार्थामध्ये चालत असताना माणसानं माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतायत हळूहळू चाललं पाहिजे. हळूहळू चालणं म्हणजे काय तर परमार्थाचा गवगवा करू नये. परमार्थाचा गवगवा करू नये. काही गोष्टी अशा आहेत त्या लोकांपुढे सांगायच्या नसतात काही मांडायच्या नसतात. काय आपल्या घरातील धन बाहेर सांगू नयेत. आपल्या घरातून आपण भोजन काय केलं बाहेर सांगू नयेत. आपण घरातला वाद बाहेर सांगू नयेत. स्त्रीसंग बाहेर सांगू नये आणि आपली भक्ती लोकांना बाहेर सांगू नयेत. 5 गोष्टी आहेत त्या बाहेर सांगितल्या नाही पाहिजेत कारण याचा लोक अपरिहास करत असतात. त्याचा विपरीत परिणाम समाजावर होत असतात किंवा ते त्या पद्धतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. मग या 5 गोष्टी सांगून पैकी भक्ती तुम्ही बाहेर सांगू नयेत. आपल्याला स्वभाव काय झालाय आपला माहिती आहे काय आपण पाप झाकतो पुण्य सांगतो पुण्य सांगतो पुण्य सांगतो. पण धर्मशास्त्राचा नियम आहे. धर्मशास्त्र तुम्हाला आपल्याला सांगते बाबा तुम्हाला पापाचं क्षालन करायचं आहे का मग तुम्हाला जर पापाचं क्षालन करायचं असेल तर तुम्ही पाप सांगा पुण्य लोकून ठेवा. लोक पुण्य सांगतात महाराज पंढरपूरच्या 5 वाऱ्या केल्या आळंदीच्या 5 शेगावची दर महिन्याला चालू आहे मुक्ताईला तर दर 15 दिवसाला जातात महाराज. असं तुम्ही वाऱ्या सांगितल्यातल्या का पंढरपूरच्या 5 आळंदीच्या 5 शेगावची दर महिन्याची मुक्ताईची दर 15 दिवसाची. पण या प्रत्येक वारीला तू नवीन चप्पलचा जोड चोरून आणत होता ते कधी सांगशील ते कधी सांगशील. माणसानं पुण्य सांगू नयेत का पुण्य क्षय पावत असतं.
पुण्यक्षय पावत असतं. म्हणून माणसाने पुण्य प्रकट करू नयेत, उलट पाप प्रकट करावीत. पाप सांगितल्याने नाहीसे होत असतात, नाहीसे होत असतात. पाप मुक्त होत असतो, दोष मुक्त होत असतो, दोषमुक्त होत असतोच म्हणून. पण आपलं उलट आहे, आपण पुण्य सांगत फिरतो. आणि म्हणून परमार्थ करत असताना हळू चला, हळूहळू चला, शांतपणे स्थिरपणे चाललं पाहिजे. आणि खरं सांगू, जिथं जास्त पाणी आहे ना, ते पाणी खळखळ कधी पण ते पाणी जर कमी असू द्या गुडघाभर, ते खळखळ करते. आणि समजून चाला, खळखळ करणारं ते स्थिर असेल आणि बरेच दिवस चालेल असं अजिबात नसतं. म्हणून परमार्थाच्या वाटेवर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर हा भाव घेतलात ना, तर तुम्ही हळूहळू चाललं पाहिजेत. याचा नाम परमार्थामध्ये प्रवेश केला पाहिजे. पण तो हळू चालण्यासाठी काय म्हातारपणामध्ये जमणार काय? त्यासाठी प्रवेशच मुळात आधीपासून करावा लागेल. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणाशी संवाद साधू नका, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगेत. परमार्थाचा गवगवा केल्यापेक्षा परमार्थाला अंतःकरणामध्ये उगवा, हे त्याने खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक होईल. त्या साधकांना प्रश्न पडला, जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही म्हणतायत की आम्ही हळूहळू चाललो पाहिजेत, पण हे करत असताना आम्हाला काही सोडावं किंवा धरावं लागेल का? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुमचा जो आतापर्यंतचा खाट्याचा व्यवहार होता, नाम तुमचं प्रारब्ध होतं, त्या प्रारब्धाला तुम्ही क्षालन करा, त्याला संपवा आणि मग याच्यामध्ये प्रवेश करा. शेवटचं चरण. तुका म्हणे सांडा घाटे, 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 तेले नका भरू कोटे, तेले नका भरू कोटे, तेले नका Kumar
सांडा घाटे येणे नका भरू पोटे. सांडा नावे घाट्याचं म्हणजे नाम जे तुमचं जे काही वाईट प्रारब्ध आहेत आधीचं ते तुम्ही प्रारब्ध सोडलं पाहिजेत, नवीन स्वीकारलं पाहिजेत. तुम्ही म्हणसाल महाराज जीवनातले प्रारब्धाचे भोग हे भोगल्याशिवाय म्हणतात नाहीत. मग तुम्ही सोडले पाहिजेत आणि नवीन घेतले पाहिजेत. याचा त्याग करून त्याचा स्वीकार करायचा कसा? एका प्रमाणे सांगतो, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीच्या कृपेने त्याचा नाश होऊ शकतो. म्हणून हरीच्या नामाचा आधार घ्या, नामाने पोट भरवा आणि पोट भरवल्याने काय होईल तर तुमच्या जीवनामधलं जे काही तुमचं वाईट प्रारब्ध आहे ते नाहीच होईल. भक्तीचा उदय त्या ठिकाणी होईल आणि मग तुमचं पोट त्या ठिकाणी भरल्याशिवाय राहणार नाहीत. असा या अभंगाचा एक आध्यात्मिक अर्थ त्या ठिकाणी मांडला जातो. बघा, पण खऱ्या अर्थाने माझा भगवान परमात्मा जो या अवनी तलावावर जन्माला आलात त्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला कशासाठी आणि नेमकं तो आल्यानंतर त्यांनी काय काय केलं आणि तो काला जो आज आपण सेवन करतो तो काला आपल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचला तो प्रसंग आपल्याला थोडक्यात पाहायचा आहे. बघा, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वायतोय सांगत असेल. वासराचं रूप घेऊन त्या ठिकाणी पृथ्वी माता हे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या जवळ गेली आणि रडायला लागली. तुम्ही म्हणसान महाराज हे याच्यासाठी आम्ही कीर्तन ऐकत नाही. मग काही सांगता राजा तुम्ही, भलकही सांगता म्हणे. वासराचं रूप घेऊन म्हटले पृथ्वी ब्रह्मदेवाच्या जवळ गेली. मग पृथ्वी जर वासराचं रूप घेऊन गेली म्हणे तर मग त्या पृथ्वीवरचे लोक कुठे गेले होते? त्या पृथ्वीचे लोक कुठे गेले होते? कधी कधी पुरोगामित्वानं मन जर बोकाळलेलं असलं ना महाराज तर त्यांना हे असे आध्यात्मिक विषय काही पटत नसतात आणि मग त्यांचं मन त्या ठिकाणी हेलकावे खातात. म्हणून सांगतोय बघा, वत्सरूपी पृथ्वी ही वासराचं रूप धारण करून गेली हे सत्य आहे. पण ते कोण्या पद्धतीने गेले त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल. आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून दोन स्वरूपाचं आपण लक्षणं मानतो, एक सूक्ष्म आणि एक स्थूल. सूक्ष्म रूप आणि स्थूल रूप हे दोन रूप आपण वर्णन मानतो. आणि तुम्हाला सांगू, माता पृथ्वी जी ब्रह्मदेवाच्या पाशी गेली होती ना ती सूक्ष्म रूपाचा आधार घेऊन गेली होती, पण स्थूल रूपाने ती पृथ्वी म्हणूनच वाहत होती. त्याच्यामध्ये कुठलाच बदल नव्हता. तुम्ही म्हणसान हे काय हे तेच तर ते सांगून राहिले. तुम्हाला पुन्हा दुसरं उदाहरण सांगतो. रामायणामध्ये आपण कालच प्रसंग ऐकलात, ज्या वेळेला रामप्रभू लक्ष्मणजी आणि आधी करून सगळेचे सगळे सुग्रीव वानरसेना समुद्राच्या काठी उभी राहिलीत ना त्यावेळेला त्यांनी सगळ्यांनी विनवणी केली, समुद्राला विनंती केली. 3 दिवस पण ऐकलं नाहीत. 3.5 दिवस झाले. लगेच रामप्रभूंनी सांगितलं, लखन लगाव बाण. जसं बाण लगाव म्हटलं त्या ठिकाणी प्रकट झाला समुद्र आणि समुद्र प्रकट झाल्यानंतर त्यांनी नल नीलांचं नाव सांगून तो सेतू बांधायला लावला. मला सांगायचं आहे, जो समुद्र त्या ठिकाणी प्रकट झाला होतात ना ते त्या समुद्राचं सूक्ष्म रूप होतं. स्थूल रूपाने मात्र तो समुद्र म्हणूनच वाहत होतात. त्याच्यात कुठलाच बदल नव्हता. तुम्ही म्हणसान हे तर लय दिवसाचं झालं, राम कृष्ण जन्माच्या आधीचं झालं, आताचं सांगा ना. मी आताचं सांगतो तुम्हाला. 130 वर्ष आधीचा विषय आहे बघा आणि तो सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतोय. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांना काही साधकांनी विनंती केलीत, महाराज तुम्ही आमच्यासोबत ओंकारेश्वरला आलं पाहिजेत. आता ओंकारेश्वरला आलं पाहिजेत म्हटल्यानंतर महाराजांची इच्छा नव्हती, पण भक्तांचा अट्टहास म्हणून महाराजांना ती विनंती मान्य करावी लागली आणि महाराज त्यांच्यासोबत जायला लागले. पण ओंकारेश्वरला गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एक आग्रह केला, तुम्ही नावेत आमच्यासोबत चला. मग त्या नावेत ज्या वेळेला माझे महाराज जायला लागलेत, भक्त जायला लागलेत, नशीब प्रारब्ध असं काय झालं त्या ठिकाणी ती नाव खडकायला लागली आणि त्या नावेमध्ये पाणी शिरायला लागलं. वाचलत ना अध्याय तुम्ही? नावेत पाणी शिरायला लागलं आणि नावेत ज्या वेळेला पाणी शिरलत ना त्यावेळेला सगळ्या भक्तांनी बाबाचा धावा केला, बाबा आज आता तुम्ही आमचा सांभाळ केला पाहिजेत. त्यावेळेला ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एक स्त्री आली. त्या स्त्रीने त्या ठिकाणी नाव पकडलीत आणि ती काठावर लावलीत. आता काठावर लावल्यानंतर त्या ठिकाणी सगळे प्रश्न पडला, कोण असावं. तिला विचारलं, बाई तुम्ही कोण? तिने सांगितलं मी ओंकार कोळ्याची कन्या आहेत आणि त्या गुप्त झाल्यात. आता या सगळ्यांना प्रश्न पडला, ओंकार कोळी कोण? तर त्यावेळेला गजानन महाराज म्हटले, तुम्हाला एवढंही समजलं नाही, ज्याच्या भूमीमध्ये आपण आलो ती दुसरं तिसरं कोणी नसून ओंकारेश्वर भगवान परमात्मा त्याची कन्या ना माता नर्मदा आहेत. माता नर्मदा ती नाव वाचवण्यासाठी आले होते. आताही तिथं ऐतिहासिक पुरावे आपल्याला ओंकारेश्वरला दिसतात. मग गजानन महाराजांना वाचवण्यासाठी जी स्त्री आली होती ना ती माता नर्मदा होती, हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे. पण ही जी स्थूल रूप सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी आली होती ना ते तिचं सूक्ष्म रूप होतं, ज्या रूपाने ती वाचवायला आली होती, पण ती स्थूल रूपाने नदी म्हणूनच वाहत होती. असं नाही का तुम्हाला जागा सोडावी लागेल, तुम्ही न जागा सोडता सुद्धा इथून तिथं पोहोचू शकतात. या नाम सूक्ष्म रूप धारण केलं जाऊ शकतं. तुम्हाला तुमची मूळ जागा सोडायची गरज नाही, पण तुम्ही इथून तिथं पोहोचू शकतात. याला खऱ्या अर्थाने
सूक्ष्म रूप आणि स्थूल रूप म्हणतात. पण विज्ञानवादी लोकांना जर हे समजत नसेल तर पुन्हा एक तुम्हाला नवीन सांगतो, पटलं नाही तर मग पुढे जाऊन फायदा तरी काय, नाही का? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे प्रत्येकाच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, कोणाकडे iOS असतील, आपापल्या परीनं मोबाईल आहेत. पण ते सगळे असताना त्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक ॲप्स आहे, त्याचं नाव व्हॉट्सअप, नाही का? व्हॉट्सअप आहे आणि त्या व्हॉट्सअपमध्ये एक ऑप्शन आहे व्हिडिओ कॉलचं. तुम्हाला काय वाटतं ते काय आमच्या गावात लागलं बुवाचं कीर्तन चालू आहे, चांगलं कीर्तन चालू आहे. मग ते नातेवाईक म्हणतात आम्ही येऊ तर शकत नाही. म्हटले मग तुला येऊ नाही शकत ना, थांब. म्हटलेत मी काय करतो, लगेच त्या ठिकाणी ते व्हिडिओ कॉलचं ऑप्शन दाबल्या जाते आणि तो व्हिडिओ कॉल सुरू केला जातो. व्हिडिओ कॉल जसा सुरू झाला, हा कॉल तर नाही चालू ना, व्हिडिओ कॉल सुरू झालाच का तुम्ही इथं बसलेले असतात, तुम्ही इथं बसलेले असतात, पण इथला व्यक्ती कुठंही जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. मोताळ्याचे दोन्ही मंडळी बसलेले आहेत. आमच्यासोबत जे अमेरिकेची जी व्यक्ती आहेत, योगेश पटेल म्हणून, आम्हाला ते दर महिन्याला आमच्या खात्यात 2-2.5 लाख रुपये टाकतात आणि आम्हाला कथा करायला लावतात. त्यांना माहिती आहे दर महिन्याला कुठेही करायला लावतात. तर ती व्यक्ती दररोज रात्री 2-4 दिवसातून 5-6 दिवसातून व्हिडिओ कॉलवर बोलते. ती व्यक्ती अमेरिकेत राहते आणि आम्ही इथं राहतो, पण मी इथला तिथं आणि ते इथले इथं पोचतात. विज्ञानाला जर हे शक्य असेल का? विज्ञानाचा जन्मच मुळात अध्यात्मातून आहे. नो विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अशा पद्धतीने सूक्ष्म रूपाने माता त्या ठिकाणी त्याच्या जवळ गेली आणि त्याच्यातून रोदन करायला लागली. तो म्हटले हे केस माझे नाही, आपण देवाकडे जाऊयात. सगळे क्षीराब्दीला गेले. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभाना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर, विनंती म्हणजे अर्धी झाली, लगेच मागणी ते करून टाकलं. आणि ते सगळं केल्यानंतर देव म्हणे लवकर सांगा काय झालं, कारण 11:30 वाजून गेले. त्यावेळेला ते सगळं करावं म्हटल्यानंतर माझे भगवान परमात्म्याला विनंती केली की तुम्ही आता जन्माला गेलं पाहिजे. शेषाला विनंती केलीत, शेषाला सांगितलं. शेष म्हटले तर आता बंधू येत नाही मी, कारण मागच्या जन्मामध्ये सेविले अरण्य तुम्हा सवे, 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता प्रत्यक्ष आपण आहे. ते म्हटलेत मागच्या जन्मात लहाना भाऊ होता, आता पुढच्या जन्मात मोठा होतो, म्हणजे ऐकायचं काम नाही पडीन, असे शेषाला म्हटलेत. आणि मग शेषाला म्हटल्यानंतर शेष मात्र जन्माला तयार झाला आणि सगळे जन्माला आईसाहेब सुद्धा कौंडण्यपुराला जायला तयार झाले. आणि माझे भगवान परमात्मा सुद्धा देवकी मैयाच्या उदरी येण्यासाठी तयार होणार होते. पण इकडे देवकीच्या लग्नामध्ये कंस सहानुभूती दर्शवण्यासाठी ज्या वेळेला स्वतः रथ चालवत होतात, आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीनं कंसाला सांगितलं, हे 8वा आईचा पुत्र बदेल तुझसी, ऐकोनी मानसी क्रोधावला, घेऊन या खडवं माराया धावला, हात तो धरिला वसुदेवीत. काल्याचं कीर्तन तसं सोपंच आहे राजा, आहे की नाही? एकदा का नामदेव महाराजांचे अभंग त्यांनी पाठ केलेत का काला करण्यासाठी कोणाला विचारण्याची गरजच नाही. प्रमाण जरी गायलेत तरी लोकांना काला समजून जाईल. आणि म्हणून त्या ठिकाणी तो सांगितला, हे हिच्या 8व्या पुत्रापासून धोका आहे ना, हिच्यापासून नाही ना, मग ठेवा बंदीखानीत होता, सांगे आम्हाला बंदिवासात ठेवत. काय झालं? बंदिवासामध्ये ठेवलं. पहिला कीर्तिमान नावाचा मुलगा झाला, तो कीर्तिमान नावाचा मुलगा मारलात. आणि एकच नाही तर 6ही मारीत दुराचारी, एकामागे एक 6 पुत्र त्या ठिकाणी मारलेत. आणि 7वा योग मायेने मात्र रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन टाकलात. 8वा भगवान परमात्मा ज्या वेळेला आठवायला सुरुवात झालीत ना, तर देवकी माताच आठवत होती अशी नव्हे, तर कंसासहित त्या ठिकाणी भगवंताचा आठव चालू होता. म्हणून माझे भगवान परमात्मा अष्टवर्षाची मूर्ती अष्टभुज स्वरूपामध्ये रात्री 12 वाजता अष्टमीच्या रात्री श्रावण महिन्यातील त्या ठिकाणी सोमवार तिथीला, बुधवार तिथीला उपस्थित झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी देवकी माता घाबरलीत आणि देवकी माता म्हटलीत, बापा माझ्या मुलाला कुठंतरी लोपवा. त्यावेळेला माझे कृष्ण कन्हैया सांगतात, आई मला इकडे तिकडं लोपवल्यापेक्षा मी ज्या वेळेला लहान होईल ना, मला इथं ठेवू नका, तर काय करा, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने माया
इथं ठेवू नका, तर मला नंद बाबाच्या घरी घेऊन जा. म्हणून भगवान परमात्मा लहान झालेत. तसेच वसुदेव बाबाने त्या ठिकाणी भगवंताला घेतलं. भगवंताला घेतल्याबरोबर हातापायातले बंधनं गळालेत आणि म्हणून भगवान परमात्म्याला उचललं, घेऊन गेलेत. नंद बाबाच्या घरी सर्व निद्रिस्त असताना, झोपलेले असताना सगळ्यांना त्या ठिकाणी ठेवलं आणि सगळ्यांना ठेवल्यानंतर त्या कृष्ण कन्हैयाला तिथं ठेवलं, माझ्या कान्हाला ठेवलं आणि तिथं जी मुलगी जन्माला आली होती त्या मुलीला उचललं आणि त्या मुलीला उचलून त्या ठिकाणी सोबत घेऊन गेलेत. जसे नंदबाबा वसुदेव बाबा पुन्हा त्या ठिकाणी मथुरेला पोचलेत ना, मायेला डोक्यावर घेताबरोबर वसुदेव बाबाच्या हातापायामध्ये बेड्या पडल्यात. याचा अर्थ असा आहे, जेही लोक मायेला नाम संसाराला डोक्यावर घेतात ना, त्यांना संसाराचं बंधन बांधून ठेवत असतं. पण संसारामध्ये राहून सुद्धा जे भगवंताला डोक्यावर घेतात ना, त्यांना मायेचं बंधन काही करू शकत नाहीत. म्हणून भगवान परमात्म्याला उचललं होतं त्यावेळेला हातापायात बेड्या राहिल्या नाहीत. आणि मग काय झालं तर माझ्या भगवान परमात्मा त्या ठिकाणी जसे पडलेले आहेत, झोपलेले आहेत. नंद बाबाची बहीण सुनंदा ते त्या ठिकाणी गेली. तिने पाहिलं, अरे बापरे, लाला भयो, लाला भयो म्हटल्यानंतर नंदबाबाच्या जवळ गेली आणि नंदबाबाला सांगितलं, नंदबाबा, लाला भयो, लाला भयो, लाला भयो हे शब्द नंदबाबाने ऐकलं. आणि ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी नंदबाबाने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि सुनंदाच्या गळ्यात फेकला आणि सुनंदेला सांगितलं, जा सुनंदा, सगळ्या गवळणींना, गोपिकांना सांगून देत नंदबाबाच्या घरी पुत्र जन्माला आलात म्हणून. आणि म्हणून ते एक गवळून एकीला सांगायला गेली. परिणाम काय झाला? गवळण स्वनती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. हे पुत्र झाला यशोधरा, पुत्र झाला यशोधरा, पुत्र झाला यशोधरा. काय कोकडीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपतपे, काही केलं नाही तरी ज्ञान झालं. आणि मग असा भगवान परमात्मा प्रकट झाला. आता भगवान परमात्मा आल्यानंतर काय काय थोडं ना चांगलं होईल. देव का असेत ना, संकटाला सामोरं जावं लागतं. ज्याच्या जीवनात संकट नाही ते जीवनच तरी काय कामाचं आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा आलेत. अवघ्या 5व्या दिवसावर त्या ठिकाणी राजा पूतना मावशी मारायला आलीत. पूतना मावशी जशी मारायला आलीत ना, पूतना मावशीला सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने तिला मारून टाकलं, पण तिला सायुज्यता नावाची मुक्ती दिलीत. त्वा सनकादिकाची माने सायुज्य सौरसोधी दिला पुतने, जे विषयाची स्तनपाने मारू आली, विष भरून आली होती स्तनामध्ये, पाजायला लागलीत, पण भगवंत आणि तिचे पंचप्राण सुद्धा खेचून घेतलेत आणि स्वतः तिला मारून टाकलं, मुक्ती दिलीत. बरं, तिलाच मारलं असं नाही तर काग बग रेठा मारल्या बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. एक कोकणी भाषेतला अभंग आहे बघा. काग बग रिठा मारल्यांगो बळी निपाताळी घातल्यांगो, काग बग रिठा मारल्यांगो बळी निपाताळी घातल्यांगो, हे बळी निपाताळी घातल्यांगो, बळी निपाताळी घातल्यांगो, काग बग रिठा मारल्यांगो बळी निपाताळी घातल्यांगो. फक्त जसं कालच्या महाराजांनी सांगितलं म्या हे ते जे खाजगी शब्द आहेत, तसा हा कोकणी भाषेतला अभंग आहे. काग बगरी ठा मारल्यांगो बळी निपाताळी घातल्या, असे मारलेत त्यांनी, सगळे मारलेत. वेळ झालतात की नाही, पटापट मारलेत. आणि मग ह्या सगळ्यांना त्यांनी मारलं. आणि मारल्यानंतर माझा भगवान परमात्मा आता मुळात घराच्या बाहेर ज्या वेळेला निघालेत ना, ते निघाल्यानंतर त्या सगळ्या गोपाळांना माझ्या भगवंतांनी पाहिलं. आणि मग माझ्या भगवान परमात्म्याने पाहिल्यानंतर त्याला खेद वाटला, तर अरे 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 काय शरीर बनलं, काहीच खाऊ शकत नाहीत. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने त्या गोपाळांना माझ्या सोबत चला म्हटलं ना, ते सोबत चला म्हटलं म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा त्यांना चोरी करण्यासाठी सांगतात. पण चोरी करण्यासाठी सांगतात याचा अर्थ चोरी कशाची? कारण हरिसुरी नावाचे महात्मे सांगतात, एखादा कथाकार कीर्तनकार महाराज जर भगवंताने चोरी केली असं सांगून पुढे जात असेल तर त्याला ब्रह्महत्येचं पातक लागतं. भगवंतानी चोरी केलीत पण कशाची केली हे सांगता आलं पाहिजे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, प्रारब्ध हे शिळे दई, याने माझे खादले गे बाई, संचित विकल्प दुधानी त्याही कृष्णे फोडिल्या,
अशा पद्धतीची चोरी केली. पुन्हा एक प्रमाण आहे. हरीने हरिले माझे चित्त, हरीने हरिले माझे चित्त, हो हरिले माझे चित्त, हरिले हरिले माझे चित्त, भारविता 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 विसरली, हो हरिले हरिले माझे चित्त, हरिले हरिले माझे चित्त. भारविता 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 विसरली, हरिने हरिने माझे चित्त. हरण करणं म्हणजे सुद्धा चोर नाहीत ना. सीता हरण चोरलत ना, चित्त चोरलत भगवान परमात्म्याने. आणि म्हणून या चित्ताची चोरी केल्यामुळे काय झालं, त्या गोपिकांना काही आता भगवंताच्या शिवाय करमत नव्हतं. आणि मग भगवंताच्या शिवाय करमत नसल्यामुळे एक एक गवळून भगवंताच्या घरी यायची. यशोदेला म्हणायचे, ए यशोदे तुझा काना कुठे आहे? म्हटलं का? त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. यशोदा मैया मात्र एकाही गवळणीचा शब्द मनावर घेत नव्हती. मी त्या दिवशी बोलून गेलो, आई एक असं पात्र आहे का त्या आईच्या कोर्टात मुलासाठी प्रत्येक शिक्षेला त्या ठिकाणी सुनावणी ही माफीचीच असते. तिच्या कोर्टामध्ये मुलगा कधीच गुन्हेगार नसतोच. आणि म्हणून आई मात्र यशोदा मैया मात्र कधीच त्या गवळणींचं ऐकायचंच नाही. उलट तिलाच म्हणायचे, तुम्ही बोला घरच्या बारा गे, मला माहिती आहे तुम्ही उडच्याच ओढाळात, तुम्ही काय माझ्या मुलाचं नाव घेतात. म्हणून आई त्यांचे कृष्ण कन्हैयाची बाजू घ्यायचे. पण ह्या गोपिका यायच्या आणि सांगायचे, यशोदे तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग यशोदे तुला येईल यशोदे तुला राग येईल. बरं मग म्हणशील सांगितलं नाही म्हटल्यानंतर एक दिवस जशा गोळ्या माझ्या भगवान परमात्म्याच्या वाळायला लागल्यात ना, शेवटी एक दिवस आईला राग आला. आई म्हणायला लागली, खोड्या नको करू माझे बाबा. एक 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 खोड्या वाढल्यात. शेवटी देवाला आईला वाटत होतं की माझं पोरग तसं नाही. शेवटी आईलाही विश्वास पटावा म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने काय केलं, घरातच चोरी केली. आणि घरात चोरी केल्यानंतर मग मात्र आईच्या लक्षात आलं, अरे 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 हे लेकाचं खरंच त्या पद्धतीचं निघलं. मग आता काय करायचं, याला शिक्षा तर दिली पाहिजे. कुठली शिक्षा? आता याला शाळेत पाठवलं पाहिजे. आता शाळा कोणती? आता बऱ्याच प्रकारच्या शाळा भरवल्या जातात. तर ती शाळा होती कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम. त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याला गायी चारण्यासाठी पाठवलं. आता गायी चारण्यासाठी पाठवल्यानंतर आता गायी गोपाळ सारंग घेऊन या, जाई खेळे नंदाचा कान्हा, गाई गोपाळ सवंगळी म्हणा. सवंगळ्याला घेऊन माझा भगवान परमात्मा गेलात. आता भगवान परमात्मा गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं वय लहान असल्यामुळे त्या ठिकाणी छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, बिच मेरो मदन गोपाल अशा पद्धतीचे कृष्ण कन्हैया त्यांच्यासोबत राहायचे. पण काय झालं, तिथं सुद्धा भगवान परमात्मा अनेक दैत्यांचा समूळ नायनाट करत होते. पण समूळ नायनाट करत असताना भगवान परमात्म्यांनी पाहलं, लेका 12 वाजून राहिले तरी अगासुराला आपण मारलं नाहीत. मग आता उद्याला अगासुराला मारल्या गेलं पाहिजे. अगासुराला जर मारल्या गेलं पाहिजे, मग अगासुराला जर मारायचंय तर भगवान परमात्म्याची बुद्धी फार तीक्ष्ण होती. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, ज्या माणसाला कुशल राजकारणी व्हायचंय, समाजकारणी व्हायचंय, धर्मकारणी व्हायचंय, त्यांनी कृष्ण चरित्र श्रवण केलं पाहिजे. कृष्ण कन्हैयाच्या लक्षात आलं, उद्या आपल्याला अगासुराला मारायचंय. अगासुराला जर मारायचं आहेत ना, तर दाऊ भैयाला उद्या आपल्याला घरी ठेवायचंय. का दाऊ भैयाला घरी ठेवायचंय? कारण दाऊ भैया कोणाचा अवतार आहेत?
शेषाचा अवतार आहे. दाऊ भैया बलिराम दादा हे शेषाचा अवतार आहे आणि अगासुराला मारायचंय. अगासूर सुद्धा शेष म्हणजे नागच आणि दाऊ भैया सुद्धा नागच. दाऊ भैयाच्या जर समोर त्या ठिकाणी अगासुराला मारायला लागलो न जाणो जातीचं पाणी जातीला आलं तर पेच पडू शकतो. आणि म्हणून उद्याला आता आपल्याला त्याला घरी ठेवायचंय, त्याला घरी ठेवायचंय म्हणून माझ्या भगवंतांनी लीला केली. कुठली लीला केली? माझ्या भगवंतांनी त्या गोपाळांना सांगितलं, हे गोपाळांनो, अरे काय खेळून राहिलात, तुम्हाला समजते गायी डोंगरात पोहोचल्यात म्हटले, हा त्या गायीला घेऊन या ना. ते म्हटलेत काना भूक लागली ना, आधी गाया आणा नंतर जेवण करू म्हटलेत. असं सगळेचे सगळे गोपाळ त्या ठिकाणी गायी आणायला गेलेत आणि गायी आणायला गेल्यानंतर इकडे माझ्या भगवंतांनी काय लीला केली, सगळीच्या शिदुऱ्या एकट्याने फस्त केल्यात, खाऊन टाकल्यात, एकट्याने खाल्ल्यात. सगळेचे सगळ्या गोपाळ गायी वळून आल्यानंतर त्या ठिकाणी गोपाळ म्हटले, आणल्या काना गाया आणि त्या झाडाखाली उभ्या सुद्धा आहेत, चल म्हटले शिदुऱ्या सोडून जेवण करू. शिदुऱ्या पाहायला गेल्यात, एकाची शिदुरी नाही. आता एकाची शिदुरी नाही म्हटल्यानंतर सगळे आळ कृष्ण कन्हैयावर घेतात. कृष्णाला म्हणायला लागले, ए कान्हा, शिदुऱ्या कुठं आहेत? देव म्हणे, मला काय माहित, मी कुठं पाहिले म्हटले. अरे म्हटले, आमच्या शिदुऱ्या होत्यात, आम्ही ओळखतो. तो म्हणे, ओळखतो तर काय होतं तुझ्या शिदुरीत? एक गोपाळ त्याची शिदुरी सांगायला लागला, 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1 पुरी, आम्हा धाडीने वरल्या दुरी, आमची ठकवणी खाल्ली शिदोरी, कान्होबारी कान्होबारी बडी, आपुली गोधने बडी, आपुली गोधने बडी, आपुली गोधने. कान्होबारे कान्होबारी बडी, आपुली गोधने बडी, आपुली गोधने. 5 पोळ्या 3 भाकरी. हे एका टाइमचं जेवण आहे बरं. एवढं जर जेवण केलं तर आई मला नाही वाटत कर सांगतो मी डबल. 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला आणि 1 पुरी. हे म्हटले, आमचं जेवण आहे, आमचं जेवण आहे ना. आता शेवटी त्या गोपाळांना राग आला. ते म्हटले, कान्होबा निवडी आपुली गोदने, तू आमच्यातून बाहेर जाय. आता आमच्यातून बाहेर जाय म्हटल्यानंतर कृष्ण कन्हैया जशी एकटे पडायला लागलेत ना, एखादा जर एकटा व्यक्ती पडलात ना, ज्याला काही घेणं देणं नाही, तो हात धुवून घेत असते, तो हात घेऊन देत असते. मग सगळे गोपाल वेगळे झालेत. एक बोबड्या होता, बोबड्या, तो बोबड्या त्याला बोलायला लागला, तुम्ही थोलले थोल पाचाचे तुम्हामध्ये मी गरीब आहे, माझी कशीने तुम्हाशी आवड नाही, काय थांबले काटे तुलले पायी, कानखमाल आपल्या गाई आम्ही खल्लास जात भाई, कानखमाल आपल्या गाई आम्ही खल्लास जात भाई. तुम्ही थोलले थोल पातलाचे लेक, तुम्हामध्ये मी गरीब आहे, माझी कशीले तुम्हाशी आवड नाही, काय थांबले काते मुलले पायी. तो मनसाना आगला काय इतके दिवस चांगला होता, आता बोबड कसं झालं. गवळूनच मुळात बोबडी आहेत बरं का. तो म्हटले, ए तू या काना गाई तुझ्या निवल म्हटलेत, आम्ही सांग तुझ्या गाई एका बाजूला निवड म्हटले, आम्ही आता आमच्या घराला चाललो. सगळ्यांचं युनियन झालं, सगळेचे सगळे त्या ठिकाणी उठलेत आणि गुवाहाटीला नाही गोकुळाला सगळे गेलेत. याच्या लक्षात आलं आता आपण एकटे पडलो, आता आपलं सरकार टिकू शकत नाही. मग काय करावं? मग आधार घेतला पाहिजे आईचा.
आधार घेतला पाहिजे आईचा. म्हणून कधी आपल्या घरी गेलेत आणि घरी गेल्यानंतर तिथं बाईचा आधार घेतलात. म्हणजे मी त्यांचा नाही सांगत, यशोदा मैयाच्या जवळ कन्हैया लवकर गेले आणि यशोदा मैयाच्या जवळ गेल्यानंतर यशोदा मैया सोबत बोलायला लागले, आई दुर्रानात दुर्रानात गेल्या माझ्या गाई, मला जेवायला माझी आई मला की पटकन जेवायला लागते म्हटले, खूप भूक लागली. आई म्हणे अरे एवढा धीर धर म्हटले, एवढी घाई काय आहे? आई म्हणे तुला माहित नाही माझ्या गाई फार दूर गेल्या म्हटले आणि मला पटकन जेवायचं आहे. जेवण करून आई मी घरी आलोय नसतो, पण काय सांगू भूक खूप लागली. असं भूक खूप लागली म्हणून आई आता एखाद्या वेळेला ज्या पोराला बळजबरीने घास त्या ठिकाणी खाऊ घालायला लागतात, ते पोरग जर म्हणत असेल आई मला जीव घाल, तर त्या आईला आनंद होतोच ना. आई म्हणे बाबू थांब, गरम गरम चपात्या टाकतेत. गरम गरम चपात्या टाकते म्हटल्यानंतर मग लगेच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला वाढलं. भगवान परमात्मा जेवायला बसतील तेवढ्यात दाऊ भैया आले, मैया अरे कहा हो रे मैया तुम. त्यावेळेला यशोदा मैयाच्या जवळ दाऊ भैया आले आणि सांगायला लागले, आई तुला माहिती आहे काय झालं? अगं कानानं आज फार खोळपणा केलात. म्हटलं काय केलं? काय केलं? अगं म्हटले त्यांनी सगळ्याच्या शिदोऱ्या खाऊन घेतल्यात आणि सगळ्याच्या शिदोऱ्या ते बिचारे तशी उपाशी आहेत. यशोदा मैया म्हणते, दाऊ भैया अरे कान्हा कशाला त्यांच्या शिदोऱ्या खाऊन, त्याला तर भूक लागली. कुठं आहे तो? म्हटलं घरातच बसलेला आहे. दाऊ भैया घरात आलेत. म्हटलं काय रे कन्हैया सांग म्हटले आईला, तुला सगळ्याच्या शिदोऱ्या खाल्ल्या की नाही? हो म्हणे आई शिदोऱ्या खाल्ल्या, पण मी नाही, दाऊ भैयानं. आता सांगा, चोर तर चोर, सांगा कसं काय? हा म्हटलं आई शिदोऱ्या खाल्ल्या पण मी नाही, म्हटलं दाऊ भैयानं खाल्ल्या. दाऊ भैया म्हणे अरे खरा बोल, थोडा खरा बोल. खरा बोल म्हटल्यानंतर आई मी तर कधी खोटा बोलतच नाही, पण तुला जर आमची अनुभूती घ्यायची असेल, आई दादा म्हणतोत ना मी शिदोऱ्या खाल्ल्या, मी सांगतोय दादानं खाल्ल्यात, नसेल पटत तर आमच्या दोघही भावाला जेवायला बसवत. दोघही भावाला जेवायला बसवल्यानंतर आम्ही दोघही भाऊ जेवायला बसू. जेवता जेवता ज्यानं सगळ्यात पहिले नाही म्हटलं तो शिदोऱ्या खाल्ल्यात. आता शिदोऱ्या खाल्ल्यात म्हटल्यानंतर भाऊ आता दोघही जेवायला बसलेत. आता जेवायला बसल्यानंतर कसं आहे, घरचं जेवण थोडी ना धकते तो जास्त. आता घरी जो एरवी 2-3 जेवतो तो समजा मंडपात आला की एकरी 10चा ॲव्हरेज देतोच ना. ते सहज आहे, साहजिक आहे. घरचा आणि तिथला फरक पडतो जेवणाचा. आणि मग काय झालं, दाऊ भैया आणि कृष्ण कन्हैया लाभ हे बरकत आहे, लाभ हे बरकत आहे, दोघांचं जेवण चालू झालं. आणि या दोघांचं जेवण चाललं. आता जो 12 गाव अग्नी गिळू शकतो तर राजा त्याला जेवण काय सहज आहे हो. आणि मग काय केलं, माझ्या भगवंतानी जेवण चालू केलं. आणि भगवंताचं जेवण चालू असताना आता दाऊ भैया टीक धरतीन तर किती धरतीन. शेवटी दाऊ भैयानं सांगितलं, मैया आता नकोय, मला नकोय म्हणता बरोबर कृष्ण कन्हैयानं ऑब्जेक्शन घेतलं. सांगितलं मिलोट हे पॉइंट नोट किया जाय. ज्या ते दाऊ भैया म्हणतो की मला चपाती नकोय, माझ्या 2 चपातीची भूक आणखी राहिली आहेत, म्हणजे शिदोऱ्या कोण खाल्ल्या? दाऊ भैया म्हणे कृष्ण अरे स्वतः शिदोऱ्या खाल्ल्या आणि माझं नाव घेतो, थांब म्हटले उद्या तुझ्यासोबत गाई चारायलाच येत नाही. देव म्हणे तेवढ्यासाठी ते एवढे टोले घेतले, तू उद्या आला नाही पाहिजेत म्हणून तू हे तुला अशा पद्धतीने केलं. आणि म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने दुसऱ्या दिवशी अघासुराचा सुद्धा वध करून टाकला. आणि वध केल्यानंतर मात्र आता सगळे गोपाल ज्या वेळेला निश्चिंत झालेत आणि मग निश्चिंत झाल्यानंतर सगळेचे सगळे गोपाल माझ्या भगवंतासोबत खेळ खेळायला लागलेत. हमामा पोरा हमामा 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 पोरा हमामा हमामा पोरा रुमरी वाले रमामा रुमरी वाले रमामा रुमरी वाले रमामा रुमरी वाले रमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा भक्ति बंग पोरा त्रिगुण खेळ मांडू, भक्ति बंग पोरा त्रिगुण खेळ मांडू, भक्ति बंग पोरा त्रिगुण खेळ मांडू, भक्ति बंग पोरा त्रिगुण खेळ मांडू. हे खेळ तांडू पोरा खेळ वेदी तांडू, खेळ वेदी तांडू पोरा खेळ वेदी तांडू.
या भोवऱ्याची आरी सप्तपाताळे त्यावरी फिरे गरगरा गरगरा. हे काही टाइमपास नाही करू राहिलो बरं आम्ही. हे एक एक खेळ होता भगवंताचा. हे सगळे माझ्या भगवान परमात्म्याने खेळ खेळायला सुरुवात केली आणि हे खेळ खेळत असताना जशी खेळणं रंगत आली, रंगता रंगता मात्र आता गोपाळ म्हटले, हे भगवंता खेळ किती खेळतात, खूप झाला, 7 दिवस कंटाळा आला, आता बस झालं. म्हटलं किती खेळशील, जाय ना आता, तुला जा नाही वाटत काय. तर त्यावेळेला भगवान परमात्मा म्हटले, चिंता करू नका, फक्त पालखी होऊ द्या. आणि मग माझ्या भगवान परमात्म्याने सांगितलं, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि म्हणून सगळ्या गोपाळांना सांगितलं, आता मात्र खेळ मोळावा परता. म्हणून सगळेचे सगळे गोपाळ त्या ठिकाणी एकत्र केले. ते गोपाळ एकत्र झाल्यानंतर त्या सगळ्या गोपाळांच्या शिदुऱ्या सुद्धा एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर त्यांना कमलाकार पद्धतीने करतो गोपाल काळला तिरी हा बैसोनी यमुनेच्या तीरावर त्या ठिकाणी बसून माझ्या भगवान परमात्म्यांनी चंद्र कमलाकार बसवलं. विभ्रदयेनो जठर पटयो शुंग व्यत्रेच कक्षेत. ज्या पद्धतीने भगवान व्यासांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, अशा कमलाकार पद्धतीने सगळ्या गोपाळांना बसवलं. आणि त्या सगळ्या गोपाळांना बसवल्यानंतर त्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या शिदुऱ्या एक केल्या आणि शिदुऱ्या एकत्र केल्यानंतर त्या सगळ्या गोपाळांना माझे भगवान परमात्मा स्वतः घास भरवायला लागले. जो काला त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याने यमुनेच्या तीरी केला होता, तोच काला क्षीरक्षेत्र पंढरपूरला तोच, आळंदीला तोच, देहूला तोच, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या भूमीत तोच काला व्हायला लागला. तोच काला श्रीक्षेत्र अटाळीला व्हायला लागला. तोच काला खऱ्या अर्थाने पुढे होत होत आज आपल्या हिवरखेड गावामध्ये तोच काला आपण या ठिकाणी उपभोगतो आहोत किंवा नवे नवे तो काला आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. जीव शिवाचं मिलन खऱ्या अर्थाने हा काला या ठिकाणी होतो. हा काला नाम भगवान परमात्मा आणि भक्त या दोघांचं मिलन करणारा आहे. म्हणून खऱ्या अर्थाने कालाचा प्रसाद तर आपण सेवन करूच, पण हा प्रसाद सेवन करत असताना भगवंताचं श्रवण आणि संकीर्तन या दोन गोष्टीचं मिश्रण केल्यानंतर जीवाचा आणि शिवाचं जे मिलन होईल, खऱ्या अर्थाने तो काला सुद्धा आपल्या शेवटच्या क्षणामध्ये आपल्याच्याने साध्य झाला पाहिजे. याच्याकरता हा काला करायचा असतो. म्हणून खऱ्या अर्थाने आता ज्ञानेश्वर माऊली होईल, काल्याचा अभंग होईल आणि पुढे ज्या पद्धतीने कार्यकर्ते सांगतील त्या पद्धतीने सूचना होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, कृष्ण